जर मी पुढच्या जन्मी ऑस्ट्रेलियात वगैरे जन्माला आलो तर आई शपथ फक्त हे 5 आयटम्स खायला मी दरवर्षी मुंबईत येईल. काल मी रानवर मधले 100-200 वर्ष जुने कॅफे आणि बेकरी एक्सप्लोर केले, पण आज मला फक्त ते आयटम्स खायचे होते जे प्युअर बॉर्न इन मुंबई आहेत. आणि तेच खाऊ घालायला आज सुद्धा माझ्यासोबत होता आपला कट्टर मुंबईकर अथर्व करचकर. आता हाडाचा मुंबईकर आपल्या सोबत असेल तर पहिले कुठे जायला पाहिजे? पण नाही, आम्ही जेव्हा स्पॉटवर पोहोचलो तेव्हा बंद आहे भाई. अथर्व गेम झाला मोठा. हा, मुंबईचा आयकॉनिक वडापाव बंद होता आणि याचमुळे मला थेट ते खावं लागलं जे आजपर्यंत मला त्याच्या नावावरून कधीच हा आयटम मुंबईकर असेल असं वाटलं नाही. हा आयटम काय असतो हेच माहित नाही मला. चपाती भाजी खाल्ली का? हा, चपाती भाजी खाल्ली. त्याला फ्रँकी बोलतात. चल भाई, मग मी आयुष्यभर हेच खाल्लंय भाई, रोज फ्रँक्या खातो मी. चेस टू चपाती भाजी. मसाला भारी आहे. असं लागतं माहिती आहे? आपल्याला लहानपणी नाही का मम्मी चपाती भाजी डब्यात द्यायची, तसंच आहे. फक्त हे जर तिकडे चपाती भाजी ठेवली असती तर कोणी खाल्ली नसती. त्याची आयडेंटिटी बदलली म्हणून लोक खातात आहे ना. त्याचा जन्म शाळेत जाणाऱ्यांच्या आई बाबांनी केला, आईने केलाय. किती रेट करशील? मी याला 514 बिकॉज माझ्या आईचं हातचं कधी पण ग्रेट होतं भाई. नॉस्टॅल्जिया फील झाला. हा, नॉस्टॅल्जिया इज द राईट वर्ड. इथून आम्ही त्या स्पॉटवर आलो जिथे जर तो स्पॉट नसता तर कदाचित शांताबाईचं गाणंच अपूर्ण राहिलं असतं. मजा आली. मजा आली. जास्त गोड नाही. बसलं डायरेक्ट. मला हे असं संपू नाही वाटत आहे. चवळत राहावं असं वाटतं. हलवा इथेच बनलाय का? बाकीच्यांकडे नव्हता तेव्हा हलवा. माहिती नाही की असं बनतं का आयटम आहे. आता हे हलवा नाव कसं पडलं, बायका होती त्याला दिलं, त्यांनी खाल्ल्यानंतर बोलले, हे हलवापेक्षा छान. ऍक्च्युअली तिच्या पण नाव हलवा मच्छी माहीम मध्ये काढलं, त्याला नाव देऊ माहीम. अरे वा, जिंकलाय हा आयटम. याला रिमार्क्स वगैरे अर्थ नाहीये त्याला. आता माहीमचा हलवा खाऊन जीवाचा कालवा झालाच होता, पण जेव्हा इथला हे वेज चीज टोस्ट सँडविच दाबलं तेव्हा जीव माझा तेराही जलवा म्हणायला लागला. चीज 100% पाहिजे. आता काय मजा नाही. बघ ना भाई, त्याची फिलिंगच बघ ना केवढी आहे. एकदम जसं स्वप्नीलचा व्हिडिओ असतो ना, एकदम पॅक, असं एकदम पॅक आहे. बॉम्बे सँडविच का म्हणतात? ते पहिले मील्स होते. मील मध्ये कामाला येणाऱ्या लोकांना क्विक काहीतरी स्नॅक पाहिजे होतं. जसं सँडविच स्टार्ट झालं त्यांना लगेच ते मिळून जाईल. तसं मॅगी येताना जसं सँडविच होतं, म्हणजे खूप आधीपासून आहे भाई सँडविच. मुंबईतल्या रस्त्यांवरच खिमापाव रावच लागतो हे ऐकून होतं, पण तरी सुद्धा आपण कॅफेत काय करायला आलोय? किमापाव खायला आलोय कॅफेत. हा, हे होप्स ठेवून डायरेक्ट कॅफेतच गेलेलो किमापाव खायला, पण वाटलं काय नाही आवडली रे. मजा नाही आली. फ्लेवर्स नाही, बिलकुल स्पायसी नाही आहे. सिम्पल एकदम. ओरिजिनेटेड इन मुंबई आहे, तर मग हा जरा ह्याच्यात असायला पाहिजे यार, तडका बिडका काहीतरी. गाडीवरचं वगैरे मी खाल्लंय, त्या एक्सपेक्टेशन होते. गाडीवरतीच जायला पाहिजे होतं आपण. शेवटी सहज फिरता फिरता परत गेलो अशोक वडापावला आणि भाई चालू होता ना वडापाव वाटप. चल तुला मरीन लाईन्सला घेऊन जाते, चल. आणि मग आयुष्यात पहिल्यांदा मी बीचवर वडापाव खाल्ला. जिंकला. वर्थ द वेट. खरंय, या वडापाव सारखंच कदाचित मुंबई सुद्धा अशीच आहे. जर पहिलेच तुम्ही जे मागाल ते मिळालं तर ती कसली मुंबई. मुंबई तुम्हाला आयुष्य शिकवते आणि शेवटी त्याचं फळ देते. म्हणून मुंबई सगळ्यांच्याच लक्षात राहते आणि याचमुळे आपली मुंबई आहे द सिटी ऑफ ड्रीम्स. या वडापावची टेस्ट सुद्धा कायम जिभेवर राहील आता माझ्या.